ब्रश केल्यानंतर सकाळचा चहा घेतला की दिवसाची सुरुवात छान होते. तर इकडे मिस्टरांनी चहा गाळून घेतलेला आहे. त्यानंतर मी इकडे शेंगा शिजायला ठेवलेले आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी उठली, ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केली आणि यांचं टिफिन करायला लागली. तर टिफिन करताना यांना आता कशाची भाजी द्यायची हा एक मोठा प्रश्न पडतो. त्यामुळे आता आम्ही आहे ना डे वाईज ठरवून घेणार आहे की या दिवशी कोणती भाजी करायची, त्या दिवशी तीच भाजी करायची. आता बुधवारची आणि शुक्रवारची तर पनीरच करायची. परत मंगळवार म्हणजे असे वार ठरवून घ्यायचे की कोणत्या वारी कोणती भाजी करायची. तर इकडे मयंक झोपलेला होता, तोपर्यंत माझं आवरतंच. हे उठले, यांचं आवरलं, त्यांचं आवरलं की मला त्यांचं टिफिन द्यावा लागतो. आणि मग यांना पाहते ते हे कुठं गायब झाले बाबा. चला म्हणलं तोपर्यंत आपले खिडकीचे पडदे वगैरे खोलून घ्या. ऊन येते घरामध्ये, छान वाटतं, प्रसन्न. जेवढं घरामध्ये ऊन वगैरे येईल ना तेवढं छान वाटते. सकाळचं छान असतं. आणि हे बघा बांबूचं झाड, तर याची काळजी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत याला वाचवायचं, मग नंतर पाणी देऊन काहीच सुद्धा उपयोग नसतो. तसंच मग माणसाचं आयुष्यसुद्धा असतो, बरोबर का नाही मित्रांनो. आणि घर जेवढं स्वच्छ ठेवल तेवढं मन प्रसन्न राहतं घरामध्ये. त्यामुळे घरामध्ये स्वच्छता ठेवत जा. खूप साऱ्या मैत्रिणींनी माझी तारीफ केली की करिश्मा तू घर खूप छान ठेवते, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तर अशा पद्धतीने मी इकडे शेंगाची भाजी केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. तुम्ही परत म्हणणार ढर्रा पाणी कालच्या पाणी केलं, तर हे पाणी आता सध्या दिसते, शिजू द्या, अजून शिजल्यानंतर घट्टच होणार आहे. मग मी त्यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला आणि मग त्यांना म्हणलं जा तुम्ही आता माझ्या कामावरते. तर मिस्टर सकाळी कामावर चालले जातात, संध्याकाळी येतात, दिवसभर परत माझा राडा चालू राहतो. मग त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतलं मी. आणि हे दूध राहिलं होतं तापवायचं, दूध वगैरे तापवून घेतलं. आणि बघा हे असं घट्ट दही जमवलं होता. मी म्हणलं चला थोडंसं दही खाऊ, जेवण झाल्यानंतर दही खाल्लंच पाहिजे म्हणून मी रोज दही जमवते. तर असं घट्ट दही जर जमवायची तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर माझे भांडे वगैरे घासायचे होते. इकडे कपडे वगैरे लावून दिलेले आहेत मशीनीमध्ये. ते सारखं हवा येतीनं उडते ते कवर, त्यामुळे त्या कवर झाकून मशीन लावलेली आहे मी. मशनीत कपडे लावले, त्यानंतर भांडे घासायचे होते आणि संध्याकाळ झाली. तर इकडं सूरज मामा बघू शकता असं एकदम चमकतोय, सिनेरीसारखा दिसतो का नाही मस्त. आमच्या बेडरूमच्या खिडकीतूनही सूरज असं दिसतोय. तर किती भारी दिसते आणि खूप छान अशी क्लिअरिटी आहे माझ्या मोबाईलची. आणि हा मोबाईल मला खूप आवडतो. त्या मोबाईलचं नाव आहे ओप्पो रेनो 14. तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता. त्यानंतर मी घरात कामं आवरायला घेतल्यानंतर असं आधी बेडशीट वगैरे झटकून घेते. त्यानंतर लाईट लावलं कारण संध्याकाळ झाली होती. आणि हे बघा बांबूच्या झाडाची काळजी घेणं चालू आहे, त्यामुळे खूप छान असं झाड आलेलं आहे. तर तुमचं काय चालतंय दिवसभर ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हे बघा या ग्लासामध्ये बबल्स टाकले होते, तुम्हाला आठवतं का. ते बबल्स खूप वर आले होते, मग अजून कमी केले आणि दुसऱ्या बॉटलमध्ये टाकून त्याच्यात परत पाणी टाकलं. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आता मिस्टर येणार होते, म्हणलं राहिलेले भांडे घासून घ्यावं पटकन. तर हे बघा संध्याकाळची सिनेरी दिसती अशी आमच्या बेडरूममधून पण आणि किचनमधून पण. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.